शिवगर्जना सोसायटी भाग 2 राहुल नगर। आम्ही या सोसायटीमध्ये बरीच वर्ष झालं राहतोय, पण पाण्याची सोय बरोबर नाही। पाऊण तास पाणी फक्त येतंय। पाणी आम्हाला मुबलक नाही। 250 रुपये आम्ही पाण्याचे भरतो, पण आम्हाला पाणी वेळेवर नाही। कधी पाणी येतं, 11 वाजता पाणी येतं, कधी काय पाऊण तासच येतं पाणी। पाऊण तासामध्ये आम्ही काय भरणार? एका नळावरती 10 नंबर असतात, आम्हाला पाणीच नाही। 10 नंबरमध्ये पाऊण तासात एका माणसाला किती पाणी झाले? घरात नाही करणार, घरात नाही, सार्वजनिक नळ आहेत। एका नळावरती 10 नंबर आहेत, इकडे 5 इकडे 5। मग 10 नंबरमध्ये पाऊण तासात एकावरती किती पाणी आलं? काय येणार? एक तर प्रेशर नाही पाण्याला, डोंगराळ वस्ती असल्यामुळे पाण्याला मीटर नाही। प्रायव्हेट टाकी आहे तिकडे, ठेकेदारीवरती टाकी आहे, चालवा घेतलेली आहे। तिथून पाणी इकडे वर येते, इकडे मीटर लागलेलं आहे, तिथून पाणी वरती येतं आम्हाला। कधी जर प्रॉब्लेम आला मोटरचा तर मग 2-2 दिवस पाणी पण नसतं आम्हासनी। त्यामुळं आम्हाला कसं झालं आहे प्रॉब्लेम, पाणी BMCतून मिळालं तर चांगलं होईल आम्हाला, घरोघरी पाणी मिळालं तर। आणि 1-2 तास पाणी जरी भेटले तरी पण आम्हाला बरं होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे आमचे काम करून दिले। एकनाथ शिंदे साहेब हे चांगले काम करतात, तर त्यांनी जर आम्हाला करून दिलं तर बरं होईल। आमची सोय, मेन महत्त्वाची सोय म्हणजे आमची पाण्याची आहे। डोंगर वस्तीवरती हे सगळं राजकारण चालतं, हे सगळं पाण्यावरतीच इकडे चालतं आहे। तर आम्हाला ते राजकारण मोडून BMCत पाणी घालून आम्हाला पाण्याची सोय करून द्यावी ही विनंती।